नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 2च्या बातमीपत्रात तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे, कोरोनाचा 10वीच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय आणि 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. मात्र आता या 10वीच्या विद्यार्थ्यांना थेट गुणपत्रिका हाती मिळणार की प्रवेशाआधी ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला जातोय, असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना सध्या पडलाय. 11वी मध्ये प्रवेश देण्याआधी विद्यार्थ्यांना कसे गुण दिले जावे यासाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठकीचं आयोजन केलंय आणि त्यानंतरच ठरेल की थेट गुणपत्रिका 10वीच्या विद्यार्थ्यांना हातात मिळते की त्यांची ऑफलाईन परीक्षा घेतली जाते. हा निर्णय या बैठकीमध्ये घेतला जाईल. मात्र 10वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर न्यायालयानं यावरती नाराजी व्यक्त केली होती आणि त्यामुळे या निर्णयावर आता फेरविचार होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये 11वीच्या प्रवेशासंदर्भात संभ्रम निर्माण झालाय. 10वीची परीक्षा आणि त्या बाबतीत काय नेमका निर्णय घेतला जातोय राज्य सरकारकडून किंवा शिक्षण मंत्र्यांकडून हे आता पाहावं लागेल. याची उत्सुकता 10वीच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांना देखील आहेच. मात्र आता 10वीच्या विद्यार्थ्यांना थेट गुणपत्रिका हातात मिळते की त्यांची ऑफलाईन परीक्षा घेतली जाते. 11वीच्या प्रवेशाच्या आधी या संदर्भातला निर्णय आता शिक्षण मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये घेतला जाईल. तर या परीक्षेबाबत सरकारनं निश्चित धोरण राबवलं पाहिजे आणि योग्य पद्धतीने प्रश्न सोडवायला हवा, असं मत शिक्षण तज्ञांनी व्यक्त केलंय. परीक्षा एक वाक्यता असावी, कारण 10वीच्या विद्यार्थ्यांचा उदाहरणार्थ 10वीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला असता की त्याचे जे गुण आहे, 10वीचे जे गुण आहेत त्या गुणांचा भविष्याशी त्याच्या करिअरशी संबंध असतो आणि त्यापासून तो वंचित राहू नये म्हणून ही जी परीक्षा पद्धत आहे ही वेगळी करावी, बदलावी. साधारणतः माझ्या मते एकाच दिवशी 6 विषय आहेत 10वीचे, तर ते प्रत्येकी 20-20 गुणांचे विषय घेऊन 120 मार्कांची ही एकाच दिवशी 2 तासाची परीक्षा घ्यावी. तर 10वी आणि 12वीचा महत्त्वाचा टप्पा आहे. मूल्यांकनाविना विद्यार्थ्यांना प्रमोट करणं चुकीचं आहे. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेता येते असंही काही शिक्षण तज्ञांनी म्हटलंय. ऐकूयात. आता या परीक्षा 1 वर्ष प्रत्येक राज्य मंडळाकडे किंवा केंद्रीय मंडळाकडे एक वेळ होता, एक काळ होता की नियोजन काय करायचं. आता हे नियोजन निश्चितपणे आपलं झालं नाहीये. तर ऑनलाईन पद्धतीने किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा निश्चितपणे आपण व्यवस्थित घेऊ शकतो. आता ऑनलाईन पद्धतीमध्ये सुद्धा आपण म्हणू घरी परीक्षा देऊ शकतो का, तर माझं उत्तर याला आहे की परीक्षा घरी बसल्या पण विद्यार्थी देऊ शकतो. पण आता देखरेख कसं होईल, त्याला एक प्रॉक्टरिंग म्हणतात, म्हणजे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ही परीक्षा कंडक्ट केली तर विद्यार्थी घरी बसून जरी परीक्षा देत असेल तरी पण त्याचं मॉनिटरिंग, त्याची देखरेख ही आपण व्यवस्थितरित्या करू शकतो. कोरोनामुळे आपण मुलांच्या भविष्याशी किती दिवस खेळणार आहोत असा प्रश्न उपस्थित करत शिक्षण तज्ञांनी सरकारनं धोरण निश्चित करावं असा सल्ला दिलाय. ऐकूयात. 10वीच्या परीक्षेच्या निकालाचा संदर्भ पुढे 11वीच्या प्रवेशासाठी आहे. अन्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी जाणार आहेत त्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये 10वीचे गुण अत्यंत महत्त्वाचे असतात, परंतु तेच उपलब्ध नाहीत आणि ते उपलब्ध करण्यासाठीचा जो काही मार्ग अपेक्षित आहे, मार्गदर्शक सूचना अपेक्षित आहेत, त्या अद्यापही शिक्षण विभागातील कोणत्याही घटकाने जाहीर केलेल्या नाही आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक सर्वजण संभ्रमामध्ये. हा निकाल तयार करत असताना CBSEनं जी काही मार्गदर्शक सूचना तयार केलेली तिच्याशी आपली जर तुलना केली तर खूप विसंगती आहे. याचं कारण असं की त्यांच्या अंतर्गत मूल्यमापनामध्ये प्रथम सत्र परीक्षा असेल, चाचणी परीक्षा असेल किंवा जे काही स्वाध्याय असेसमेंट असतील आणि अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे कसं मूल्यमापन करावं याचा निश्चित आराखडा त्यांनी तयार केलेला आहे. तर कोरोना असला तरी 12वीच्या परीक्षा घेता येऊ शकतात आणि परीक्षेशिवाय मूल्यमापन होऊ शकत नाही असं मत काही शिक्षण तज्ञांनी व्यक्त केलंय. म्हणजे परीक्षा या घ्यायलाच हव्यात असं त्यांचं मत आहे. विशेषतः 12वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या 12वीच्या परीक्षा घेणं सहज शक्य आहे असं माझं मत आहे. परीक्षा घेताना जी काळजी घ्यायची आहे, उदाहरणार्थ ज्या इमारतीमध्ये
परीक्षा घ्यायची आहे त्या इमारतीचं संपूर्ण सॅनिटायझेशन, विद्यार्थ्यांना गटागटाने आतमध्ये सोडणे, त्यांचं फिजिकल डिस्टन्सिंग जे आहे ते बरोबर राखणे, प्रश्नपत्रिकांचे वेगवेगळे संच परीक्षा मंडळ देऊ शकतं, त्या प्रश्नपत्रिकांचं मूल्यांकन जे आहे ते मूल्यांकनाची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था परीक्षा मंडळ बरोबर नियोजन करू शकतं त्या संदर्भामध्ये. आणि या संदर्भातली संपूर्ण परीक्षा घेण्याची जबाबदारी जी आहे, विशेषतः पेपर प्रत्यक्ष सोडवणे, त्याचं मूल्यांकन करणे, या संदर्भातली जबाबदारी परीक्षा मंडळाने, विशेषतः मी असं म्हणेन की शालेय शिक्षण विभागाने संबंधित संस्था ज्या आहेत त्या संस्थांवर जर सोपवलं तर बाकीचे सगळे आपण व्यवहार जे करतो आहे, शिक्षण तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही परीक्षा आपल्याला सहज घेता येऊ शकतं. 12वीच्या परीक्षा तर व्हायलाच पाहिजे, कारण परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांचं प्रॉपर मूल्यमापन होऊ शकत नाही. आता परीक्षा घेताना पॅटर्न असा ठेवायला पाहिजे सरकारने की 50% MCQ आणि 50% थेअरी क्वेश्चन्स, आणि एक्झाम ऑफलाईनच घ्यायला पाहिजे. त्याकरता थोडासा वेळ द्या विद्यार्थ्यांना आणि सेंटर्स वाढवून घ्या. सेंटर्स वाढवल्यानंतर सरकारच्या नियमाप्रमाणेच एक्झाम कंडक्ट होऊ शकते आणि सरकारने तसं करायला पाहिजे. त्यामुळे शिक्षण विभागाने ठोस पावलं उचलावीत आणि त्याचसोबत मुलांच्या भवितव्याचा विचार करावा असा सल्ला काही शिक्षण तज्ञांनी दिलाय. ज्यावेळी ऑनलाईन परीक्षा होतात त्यावेळी 6, 7, 8 विद्यार्थी एकत्र येत आहेत, येणारा प्रश्न बघतायत आणि सगळ्यांनी मिळून चर्चा करून लगेच अवघ्या अर्धा तासामध्ये हे प्रश्न सोडवले जातात. माझ्या असंही निदर्शनास आले, किंबहुना मी स्वतः बघितलेलं आहे की जी 5-5, 6-6 वेळा जे विद्यार्थ्यांना मार्क पडत नाहीत, जे विद्यार्थ्यांना 30, 35, 40% मार्क पडत आहेत, ही मुलं ऑनलाईन परीक्षेमुळे डिस्टिंक्शनमध्ये गेलेली आहेत. म्हणजे एकंदरीत ह्या सामूहिक कॉपी करण्याचाच हा प्रकार ऑनलाईन परीक्षेचा असणार आहे. आणि त्यामुळे ऑनलाईन परीक्षा ही जर घेत गेली तर आपले होणारे सगळे विद्यार्थी, मग MBBSमध्ये असतील, इंजिनिअरिंगमध्ये असतील, चार्टर्ड अकाउंटंटमध्ये असतील, ही सगळे विद्यार्थी हे मुन्नाबाई MBBSच होणार आहेत. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जर व्यवस्था करून जर परीक्षा घेता आली सरकारला, आणि सरकारला त्याबाबतीत कोऑपरेशन मिळालं, म्हणजे 3-6 फुटाचं अंतर, बाकी मास्किंग, सॅनिटायझेशन वगैरे या सगळ्या गोष्टी करता आल्या, तर अगदी ॲक्युरेटली करता आल्या तर त्या घेण्यामध्ये अर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की त्याला फार मोठा विरोध करायचं कारण नाही असं पण मला वाटतं की परीक्षा न घेण्यासाठी किंवा सगळ्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी. कारण आता UGCनं सुद्धा अलीकडच्या ह्याच्यामध्ये एक निर्णय दिला आहे की 60% ऑफलाईन आणि 40% ऑनलाईन परीक्षा पद्धती किंवा शिक्षण पद्धती सुरू राहावी असं. 10वी आणि 12वीची परीक्षा झालीच पाहिजे. फक्त प्रश्न आहे ऑनलाईन पद्धतीने व्हावी की ऑफलाईन पद्धतीनं. कोरोनाची महामारी लक्षात घेता परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनं घेणं फार संयुक्तिक आहे. विशेषतः ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणतो, MCQ, अशा पद्धतीने झाले पाहिजेत. मुलं ऑनलाईन परीक्षा देण्याच्या मानसिकतेत आहेत, परंतु परीक्षा न देताच सर्टिफिकेट मिळावं, डिग्री मिळावी, ही मानसिकता शैक्षणिकदृष्ट्या फार घातक आहे. थेट जाऊयात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड बोलतायत. तऱ्हेने घ्यावी या संदर्भामध्ये ती चर्चा होती आणि त्या ठिकाणी प्रत्येक राज्याने आपापलं म्हणणं जे आहे ते त्या ठिकाणी मांडण्याचं काम केलं आणि महाराष्ट्राच्या वतीने सुद्धा आम्ही आमचं म्हणणं मांडलं. आणि या संदर्भामध्ये मंत्रिमंडळामध्ये आणि त्यांनी जे ऑप्शन दिले आहेत त्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये चर्चा करू. माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा चर्चा झाली. आज त्यांची सकाळी टास्क फोर्सची जी आहे, तुम्हालाही माहिती आहे की 3ऱ्या लहर असल्या संदर्भामधली बैठक चालू होती. त्यांनी मला सांगितलं की आपण सोमवारी भेटू आणि या विषयावरती आपण चर्चा करू येणाऱ्या 12वी संदर्भामध्ये. आणि आम्ही हाच प्रयत्न करत आहोत की विद्यार्थ्यांचं हित आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य याच्यामध्ये फिजिकल आणि त्यांचं मेंटल. तर आता आपल्यालाही सर्वांना माहिती की परीक्षा खूप वेळ चाललेला आहे, त्याच्यामुळे कुठे ना कुठे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक संभ्रमाचं आणि घबराटीचं वातावरण आहे. आणि म्हणून विद्यार्थ्याचं हित बघून आणि त्याचं सुरक्षितता बघूनच या संदर्भामधले निर्णय घेतले गेले पाहिजेत. वॅक्सिनेशन संदर्भात सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की वॅक्सिनेशनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेचं आम्ही ज्या आमच्या सूचना होत्या त्या आम्ही त्या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवल्या. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर सुद्धा या विषयावर आणि मंत्रिमंडळाच्या सहकार्याबरोबर आम्ही आमच्या चर्चा करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासमोर आम्ही येऊ सांगू.
पण एकंदरीत प्राथमिक लेवलला काय म्हणजे परीक्षा घ्यावी की नाही असं काय ठरतंय किंवा असं काही चष्मा काढला तर मला चालेल. प्राथमिक लेवलला आपण तयार आहोत म्हणजे परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता आहे का परीक्षा नाही, आता आपणही सगळेजण जाणता की ज्या तऱ्हेची परिस्थिती आहे आणि तिसऱ्या लाटेसंदर्भामध्ये आपण सगळे चर्चा करत आहोत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सांगितलं जातं की जो इम्पॅक्ट होणार आहे तो लहान मुलांवरती होणार आहे. आज कुटुंबामध्ये सुद्धा आपण बघत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये एक भीतीचं वातावरण आहे. ज्या कुटुंबामध्ये समजा एखादा पॉझिटिव्ह व्यक्ती रुग्ण आला तर त्या कुटुंबामधल्या विद्यार्थ्याची मानसिकता काय हे आपल्या सर्वांना समजू शकतो, कारण आपण सगळेजण या ठिकाणी परिस्थिती पाहत आहोत. मी सुद्धा घरामध्ये ही परिस्थिती पाहिलेली आहे आणि त्यामुळे आम्ही हेच त्यांना सांगितलं की आपल्याला हे करत असताना मुलाची मानसिकता समजून गेली पाहिजे. 1.5 वर्षापासून मुलं ह्या परीक्षेसाठी तयारी करतात आणि सातत्याने मुलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे आणि हे करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षितता कशी राहील, त्यासाठी लागणारं मोठ्या प्रमाणामध्ये लॉजिस्टिक असेल, त्याचं व्यवस्थापन कसं लागेल. कारण आपल्याकडे CBSEची 25,000 मुलं आहेत, परंतु आपले जे बोर्डाची मुलं आहेत HSC बोर्डाची ती जवळपास 14 लाखाहून अधिक विद्यार्थी आहेत आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना ती पूर्णपणे सुरक्षित वातावरणात केली गेली पाहिजे. मुलांना जे आहे ते जसं मी सांगितलं की दोन्ही तऱ्हेचं जे आहे ते मार्गदर्शन आणि त्या तऱ्हेचं वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर वॅक्सिनेशन आहे. तर केंद्र सरकारने जास्त प्रमाणामध्ये वॅक्सिन द्यावे आणि मुलांचं आणि काम करणाऱ्या लोकांचा विचार करावा. त्यामुळे तोपर्यंत आमचं असं म्हणणं होतं की ह्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना आम्ही परिस्थिती बघू. तुम्ही 1 महिन्यानंतर परीक्षाबद्दल बोलता आहात, त्यावेळेची परिस्थिती काय असेल महाराष्ट्रामध्ये, कारण आज आपण सगळेजण जाणता लॉकडाऊन आहे. उद्या विद्यार्थ्यांना यायचं म्हटलं तर कशा तऱ्हेने येणार, 1 महिन्यानंतर काय परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यामुळे हे सगळे निर्णय घेत असताना आम्हाला पूर्ण काळजी करून आणि पूर्ण विद्यार्थ्यांचं हित आणि देशाचं हित घेऊन तुम्ही निर्णय घेतला पाहिजे आणि त्या पालकांची मनस्थिती आपण समजली पाहिजे असं आम्ही सांगितलं. 12वी CBSEच्या निर्णयानंतर आपल्या स्टेट बोर्डाचा निर्णय होईल. आम्ही या काळामध्येच माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमची चर्चा झाली होती आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की ते दौऱ्यावरती जाणार होते. आपल्यालाही माहिती आहे जे वादळामध्ये झालेलं नुकसान ज्या संदर्भात ते दौरा करणार होतं. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बैठक घेतील. आज सुद्धा माझं सकाळी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. ते मला म्हणाले की आम्ही तुम्हाला 1-2 दिवसामध्ये बैठक देतो, तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये आमची बैठक होईल आणि मंत्रिमंडळासुद्धा आम्ही ह्या गोष्टी घेऊन जाऊ. आणि जसं आपल्या सर्वांना माहिती आहे माननीय उच्च न्यायालयात सुद्धा आम्ही आमचं म्हणणं मांडू की ही करोनाची परिस्थिती ही असाधारण अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये मुलांना सुरक्षित वातावरण कसं देता येईल आणि पुढच्या वर्षी मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं मला शेवटचा प्रश्न 10वी बद्दल ज्या प्रकारे उच्च न्यायालयात याचिका सुरू आहे, काय पर्याय शिक्षण विभाग विचारत आहे? एक परीक्षा घ्यावी वेगळी अशा प्रकारचं आहे की रद्दवरच ठाम आहे? नाही, असं आहे की माननीय उच्च न्यायालयाला आम्ही आमचं म्हणणं सांगू, आमच्या माध्यमातून AG त्यांचं म्हणणं मांडतील आणि मला असं वाटतं की आम्ही ही जी परिस्थिती निर्माण झालेली ही असाधारण अशी परिस्थिती आहे. कोणीच विचार केला नव्हता की अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण होईल. पहिल्या लाटेमध्ये आपल्याला वेगळं वाटलं होतं, दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला वाटलं होतं कदाचित ती त्याच्यापेक्षा कमी असेल, परंतु आपण आज परिस्थिती बघतोय की तो स्ट्रेन खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॅनिकिंग निर्माण करत आहे आणि अशा वेळेला तिसरी लाटेबद्दल आपण चर्चा करतोय ती सुद्धा मुलांच्या बाबतीमध्ये होते. कारण पहिल्या लाटेमध्ये मुलं नव्हती, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये आता मुलांवर याचा इम्पॅक्ट व्हायला लागला आणि म्हणून आम्ही कोर्टाला आमची बाजू सांगू. कोर्टाने जे आम्हाला प्रश्न विचारले त्याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देऊ आणि ह्या असाधारण परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षी मुलांचं नुकसान होणं यासाठी आम्ही या संदर्भामध्ये आम्ही कोर्टामध्ये जे आमचा GR निघतो आम्ही कोर्टामध्ये सादर करून कोर्टाला आमचं म्हणणं मांडू त्या ठिकाणी आणि मला पूर्ण खात्री आहे की कोर्ट या संदर्भामध्ये जे सहानुभूतीपर विचार करेल, कारण परिस्थिती ही वेगळी आहे आणि त्याबद्दल काही संघटना ज्या ऑनलाईन परीक्षा घ्या असं वारंवार सांगत होतं, याबद्दल काही विचार होणार आहे का किंवा कसं? आज पण चर्चा झाली आणि आधी पण आपल्या सर्वांना माहिती आहे चर्चा झाली आहे. त्याच्यामध्ये सर्वांना माहिती आहे की आपला पेपर पॅटर्न जो अजूनपर्यंत असा होता तो कधी ऑनलाईनसाठी आपण हेच केलेलं नाही आणि एका पटकन परिस्थितीमध्ये करणं आणि ते पण आपल्याला माहिती आहे की आदिवासी पाडा असेल, डोंगराळ भाग असेल किंवा दुर्मिळ गाव असेल, जर इंटरनेटचं कनेक्शन त्यावेळी गेलं तर त्यावेळी त्या विद्यार्थ्याची परिस्थिती काय असेल आणि म्हणून आम्ही खूप साऱ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार करतो आणि आमचा हाच प्रयत्न राहतोय की पुढच्या वर्षी कसं करून मुलाला त्याचं नुकसान होऊ नये. मागच्या वर्षामध्ये पूर्ण शैक्षणिक जर आपण बघितलं तर खूप मुलांच्या जीवनामध्ये कधी त्यांनी विचार केला नव्हता मोबाईलच्या माध्यमातून शिकावं लागेल, कधी त्यांना परीक्षेच्या बाबतीमध्ये हा विचार केला नव्हता, परंतु असाधारण परिस्थितीमध्ये असाधारण निर्णय त्यावेळी घेतले गेले. पण पुढच्या वर्षी मुलांचं आपल्याला प्रयत्न राहणार आहे की त्यांचं ॲडमिशन वेळेवर व्हावं, त्यांच्या शाळा किंवा कॉलेजेस वेळेवरती त्यांना मार्गदर्शन मिळावं, ह्या तऱ्हेच्या
करण्याचे प्रयत्न आपण करणार आहोत. आठवड्याभरात या परीक्षा स्पष्ट होईल मॅम, आठवड्याभरात एक चित्र स्पष्ट होईल? नक्की आठवड्याभरात आम्ही चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न करून आम्ही माननीय उच्च न्यायालयास या संदर्भामध्ये विनंती करू. मॅम, काही जर या परीक्षा रद्द झाल्या तर 11वी मध्ये मुलांना कोणत्या गुणवत्तेच्या आधारावरती प्रवेश देण्यात येणार याबाबत काही चर्चा झाली? नाही, या संदर्भात आमची चर्चा सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा आम्ही तुमच्यासमोर घेऊन येऊ. आमच्या 1-2 फेऱ्या झालेल्या आहेत. आम्ही तज्ज्ञांशी चर्चा करतो, आमची माननीय एजन्सीशी या विषयावर चर्चा, सगळ्या विषयावर चर्चा करून आम्ही असाच प्रयत्न करतो की याच्यामुळे मुलांचं शैक्षणिक पण नुकसान होणे, पण त्यांची आरोग्य जे आहे ते सगळ्यात पहिलं सुरक्षित राहिलं पाहिजे. आमची प्राथमिकता विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि पालकांमध्ये असलेलं एक भीतीचं वातावरण आहे, संभ्राचं वातावरण ते दूर करणं ही आमची प्राथमिकता. मैम, हिंदी में जानना चाहेंगे, आप जो मीटिंग हुई है सीबीएसई को लेकर, इन बिंदुओं पे चर्चा हुई है और सरकार की क्या भूमिका है सीबीएसई एग्जाम को लेकर? सीबीएसई की जो आज हमारी चर्चा हो गई थी उसमें माननीय केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह जी थे, शिक्षण मंत्री थे, प्रकाश जावड़ेकर जी थे, स्मृति ईरानी जी थी और बहुत सारे राज्यों के मुख्यमंत्री थे और उप मुख्यमंत्री और सब शिक्षा मंत्री और शिक्षा सचिव इस मीटिंग में थे और चर्चा इसी बात पे थी कि किस तरह से आने वाली सीबीएसई के एग्जामिनेशन को जाना है. तो हमने वही कहा है कि आपको राज्य की परिस्थिति को आपको ध्यान में रखना पड़ेगा और जिस तरह से हमारी सबसे बड़ी देश की प्राथमिकता आज ये है कि जो आज ट्रेंड जो आ रहा है वो पहला स्ट्रेन से आज का स्ट्रेन अलग है और तीसरा हम लोग जो बात कर रहे हैं उसके लिए भी हमें प्रिपेयर्ड होना चाहिए. उसका सबसे ज़्यादा इम्पैक्ट अगर किसी पे होने वाला है तो बच्चों पे होने वाला है. माननीय मुख्यमंत्री जी आज टास्क फोर्स की मीटिंग ले रहे हैं जिसमें इसी पे चर्चा चल रही है. तो हमने उनको वही कहा कि हमें पूरे सुरक्षित वातावरण बच्चों को देना होगा. हमारे लिए सबसे बड़ी प्राथमिकता अगर कुछ है तो बच्चों की हेल्थ है. आज बच्चे 1.5 साल से आप सभी लोगों को मालूम है कि परीक्षा की तैयारी कर रहे हैं. पेरेंट्स में कहीं ना कहीं एक संभ्रम की भावना है. तो हमें ऐसे ही कुछ सोल्यूशन पे जाना पड़ेगा जो बच्चों के हित में हो. एग्जाम को लेकर जिस तरह से पिटीशन फाइल की है उसको लेकर सरकार की क्या भूमिका है? कहीं ना कहीं और विकल्प सरकार खोज रही है जहाँ तक 10th स्टैंडर्ड के एग्जामिनेशन की बात हो. आगे जिस तरह से प्रमोट किया गया है तो ग्रेडिंग सिस्टम को प्रमोट किया जाएगा, फिर कोई और विकल्प है सरकार के पास? नहीं, जिस तरह से आप पूछ रहे हैं कि माननीय उच्च न्यायालय को हम भी बताएंगे कि ये जो परिस्थिति पिछले पूरे साल में रही तो पूरी असाधारण परिस्थितियाँ रही. हमने अलग अलग माध्यम से स्कूल में बच्चों को पढ़ाने की शुरुआत की. आपको भी मालूम है स्कूल शुरू हो गए लेकिन कई जगहों पे स्कूल भी शुरू नहीं हो पाए. लेकिन ऐसे असाधारण परिस्थितियों में जिस तरह से क्या हम सोल्यूशन लेके जा सकते हैं वो हम माननीय उच्च न्यायालय के सामने बात रखेंगे. कोविड परिस्थितियाँ है, सेकेंड लहर चल रही है, थर्ड लहर की बात हो रही है. ऐसे सिचुएशन में बच्चों की हेल्थ रखना और बच्चों को सुरक्षित वातावरण देना ये सरकार की जिम्मेदारी है. और वो कोर्ट के सामने अपनी बाजू रख देंगे और हमारे इस मामले में एजीजी से भी बात हुई तो वो हमारी बात कोर्ट के सामने रख देंगे और जिस तरह से हमें तो इवैल्यूएशन करना है जो भी करना है कोर्ट के सामने रखने के बाद हम आप सबके पास आ जाएंगे. धन्यवाद. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड बोलत होत्या आणि 10वीच्या परीक्षेसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र आजची जी केंद्रीय नेत्यांसोबत 12वीच्या परीक्षेसंदर्भात बैठक झाली त्या बाबतीत सुद्धा अद्याप तसा कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. 10वीच्या परीक्षेबाबत राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे, चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊनच योग्य तो निर्णय घेऊ. सध्याची परिस्थिती आपल्याला माहिती आहे आणि त्याच संदर्भात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य असा निर्णय घेऊनच 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेतला जाईल असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.